पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ भाजपचाच आहे असा दावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करून घेणे आवश्यक असून नोंदणी प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले। इचलकरंजी दौऱ्यावर आले असता पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदान नोंदीचा आढावा घेतला। महायुतीतील शिवसेनेकडून एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपच्या उमेदवाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला विशेष महत्त्व आहे। एकदा मतदान म्हणून नोंदणी केल्यानंतर नाव कायम मतदार यादीत राहते असा अनेक लोकांचा गैरसमज असतो। मात्र प्रत्येक निवडणुकीसाठी पात्र पदवीधर मतदारांनी नियमानुसार पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले। त्यामुळे पात्र मतदारांनी नोंदणी करून घेण्याबाबतचे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी असे आवाहन त्यांनी केले। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी पाटील यांनी उपस्थितांना ओळख करून दिली। पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी गावडे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपर्क करत असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मतदार नोंदणीवर भर दिला जात असून पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघावर दावा कायम ठेवण्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट केले आहे। यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, महापौर उदय धातुंडे आदी उपस्थित होते। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।